सासूबाई, मी काय म्हणत होते, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात तर मी 8-10 दिवस माहेरी जाऊन येऊ का? आता काय करायचं माहेराला? उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या का लगेच निघायचं माहेराला. जेव्हा बघा तेव्हा नुसतं माहेर माहेर माहेरच आहे. तसं नाही सासूबाई, आता गावाला गेलं की कसे माझ्या दोन्ही बहिणी पण येणार आहेत ना, मग त्याच्यासोबत भेटलं गाठी बिटी पडला की कसं भारी वाटतं ना, म्हणून म्हटलं. किती डोकं खाते बघ बाई, लय डोकं खाते. तुला ना किती सांगितलं तरी समजतच नाहीये. सारखं माहेराला तू आशिण्यासारखी माहेराला जात राहिलीस ना, तर तो ह्या घराकडे ध्यानच राहायचं नाहीये. आणि जर माझा उन्हाळा कडक आहे, आपली तर उलट येशी बिशी मस्त आईसमध्ये राहायचं, तर काय खामेत माहेराला. जा पळ आपलं कामाचं बघ हो. ठीक आहे. हॅलो, बोल ना का ताई. हा लागल्या का मग पोरांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या? हा मम्मी, लागल्या. मी तेच विचार करत होते यावा का काय मग. अगं त्याच्यात काय विचार करायचा आहे, तुझंच घर आहे, कवा ये आणि कवा जा. हा बघते यांना विचारून हे काय म्हणतात ते. हा ये जाऊ दे. उन्हाळ्याच्या सुट्ट्याशिवाय तुला पण तर राहायला टाईम भेटत नाही का, काही नाही आहे. तेवढंच एकत्र राहण्याचा आनंद भेटन, मस्त तुला चांगलं वाटन, मला भेटलं जरा चांगलं वाटन. हा ये. अहो सासूबाई, ताईंचा फोन आहे, मला द्या ना 2 मिनिटं. काय आता तू? हां हा हॅलो ताई. अहो तुम्हाला ना एक गोष्ट सांगायची होती. सासूबाई विसरल्या वाटतं तुम्हाला सांगायच्या. काय? अहो म्हटलं तुम्ही आता तुमच्या सासरीच मन लावून राहा. अहो कसं आहे, तुम्ही जर सारखं सारखं इकडे येत राहिलात तर तुमच्या घरात मन कसं लागायचं. तुम्ही एकतर इथं जवळच राहतात, सारखं सारखं हप्त्यातून 2 दिवस तुम्ही इथंच असतात. चला ठेवते आता. तुला कोणी सांगितलं होतं का चाबरापणा करायचा? काय करत होती तिला नको म्हणायची? अहो कसं आहे ना सासूबाई, आपण जसं स्वतःच्या लेकीचा विचार करतो ना, तसं दुसऱ्याच्या लेकीचा पण विचार केला पाहिजे. मग कसं दोन्ही कुटुंब सुखी राहतात. समजलं का? मला सांगतो तिकडं नको जा.